नमस्कार मंडळी, चला तर मग साबुदाण्याची खीर नेहमी आपण साखर गूळ टाकून बनवतो. आज साखर किंवा गूळ याचा वापर न करता तेही गोड अशी खीर कशी तयार करायची, चला तर मग मी सांगते. इथं आपल्याला गोड खीर तयार करण्यासाठी जे साहित्य दाखवलेलं आहे ते पाहू शकता. इथं मी खजूर घेतलेला आहे, एक वाटी दूध आणि एक वाटी साबुदाणा रात्री छान जास्तीच पाण्यामध्ये भिजू घालायचा. म्हणजे खीर बनवायची असेल तर साबुदाणा हा छान एकदम म्हणजे भिजला पाहिजे, एकदम गळगळीत असं म्हटलं तरी चालेल. आणि आपण खिचडीसाठी जसा फळफळीत करतो तसा नाही, तर एकदम छान असं आपल्याला जास्त पाणी टाकून शाबू भिजू घालायचा आहे. रात्रभर मस्त मऊ सुताचा शाबू भिजलेला असतो. इथं मी आता दुधाचंच पातेलं आहे, त्याच दुधाच्या पातेल्यामध्ये एक वाटी परत दूध घालते. हे सर्व मिळून 1.5 वाटी दूध झालेलं आहेच. दुधाचं प्रमाण जास्त कमी आपण करू शकतो. आणि त्याच पातेल्यामध्ये मी दूध गरम केलेलं होतं, त्याच पातेल्यामध्ये इथं खीर बनवणार आहे. कारण की जे पातेलं आहे ते छान असं म्हणजे साईला लागलेली जी त्याची साय वगैरे आहे ते आपल्याला व्यवस्थित करून घेता येईल आणि छान असं मस्त त्याचा स्वाद पण येईल. इथं दूध उकळायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स जे आहेत ते छान असे भाजून घेते. इथं काजू, बदाम, मनुके, त्याचबरोबर पिस्ता जे काही आपल्या घरामध्ये असतील अजून जास्त ड्रायफ्रूट्स तर ते तुम्ही घेऊ शकता. इथं माझ्याकडे फक्त काजू आणि बदामच होते, तेच मी आता तुपामध्ये छान फ्राय म्हणजे मस्त असं भाजून घेणार आहे. आणि इकडं छान असं दुधालाही आता उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये छान उकळी आल्यानंतर आपल्याला जे शाबू आपण भिजवलेला होतं ते आपल्याला इथं आता दुधामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि काही काळजी करायची गरज नाही, दूध वगैरे फाटणार नाही. इतक्यातच छान असा आपल्याला शाबू दुधामध्ये शिजू द्यायचा आहे. 5 ते 10 मिनिट छान शिजू द्या, म्हणजे छान असं त्याचं शिजलंही जातं आणि खिरीला जो घट्टपणा येतो तो याच्यामुळेच येतो. आता हे जे मी भाजलेले जे काजू बदाम आहेत ते काढून घेते आणि जे खारका आहे त्याच्यामधल्या बिया काढलेल्या आहेत बरं का. तुम्ही पण त्या बिया काढून घ्या आणि गरमच पाणी टाकून छान असं मिक्सरला बारीक त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि 10 ते 15 मिनिटात पाहू शकता शाबू ही छान शिजलेला आहे दुधामध्ये, एकदम मस्त पारदर्शी झालेला आहे. छान शाबू शिजलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण पेस्ट बनवून घेतलेली होती खारकाची किंवा इथं पेंट खजूर आहे त्याची ती पेस्ट आपल्याला इथं टाकायची आहे. आणि जर तुम्हाला टाकायचे असतील तर खारीक रात्रभर भिजून मग त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यावी लागेल. इथं काजू बदामाची जी पूड होती तेही टाकते आता मस्त. आता जे काजू बदाम भाजून घेतलेले होते त्यालाही मिक्सरमध्ये मी काढून बारीक केलेला आहे, कारण मुलं खात नाहीत जास्त नाटकं, म्हणजे मुलं खात नाहीत म्हणून इथं बारीकच त्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ते टाकली. त्याच्यानंतर जे आपण जे पेंडखजूरचं जे हे बनवलेली होती प्युरी तेही टाकलेली आहे छान असं मस्त. आणि पाहू शकता कलर तर एकदम सुंदर असा इथं आलेला आहे, छान असा कलर. आणि आता मस्त इथं थोडा वेळ शिजू द्यायचं आणि म्हणजे दूध वगैरे काही खराब होत नाही खीर आपली याच्याने, म्हणजे फाटेल वगैरे असं वाटत असेल पण नाही, एकदम छान स्मूथ आणि एकदम मस्त. आणि चव आणि स्वाद जर म्हणाल तर एकदम वेगळाच होता, एकदम छान अशी चॉकलेटची खीर खात आहोत असं वाटत होतं. त्याच्यानंतर इथं मी जे थोडेसे काजू बदाम उरलेले होते तेही याच्यामध्ये मी टाकून घेते. छान मस्त असं थंड झालेलं आहे. जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर मस्त फ्रीजमध्ये ठेवून गार करून खाऊ शकतं, पण आता पावसाळ्यातले दिवस आहेत त्याच्यामुळे थोडीशी गरमच खीर खाण्यालाही मजा येते. आणि छान अशी इकडं खीर तयार झालेली आहे साबुदाण्याची. ते तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि नवीन आहात तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय.